आम्हाला हेच करायचं, मला धरून धरवायचं, मला असं चांगलं शिकवणाऱ्याकडे घेऊन जा जो मला ही विद्या शिकविली. त्या काळामध्ये हस्तिनापुरामध्ये द्रोणाचार्याचं आणि कौरवाला आणि पांडवाला नव्हती शिकवत होते. पोराच्या हाताला पकडलं आणि पोरग घेऊन हस्तिनापुरात आले. थोडं लक्ष देऊन ऐका. बापाची खूप मोठी अपेक्षा असते, आपला पोरगा काय व्हावा, काय व्हावा, मोठा व्हावा ना, मोठा काय होऊन शिकून मोठा व्हावा. प्रत्येक बापाची ती अपेक्षा आहे ना, होय. प्रत्येक बापाची ती काय आहे. कधी कधी अपेक्षा पूर्ण होतात पण नीतिमत्ता लागते, आणि कधी कधी जर नीतिमत्ता ढासळली तर अपेक्षा भंग होण्याची दाट शक्यता असते. त्या पोराला घेऊन जेव्हा बाप तिथं आला तेव्हा त्या बापाने हात जोडून सांगितलं, महाराज दुरून तुमचं नाव ऐकून आलोय, मला त्या बाबाचं दर्शन घे. एकलव्य पटकन गेला, द्रोणाचार्याच्या पायावर हात मारला. मस्त ते करून महाराजांच्या पायावर दाढी वाढलेली, पांढरे शुभ्र केस आहेत, जटा बांधलेल्या आहेत, तीक्ष्ण नजर आहे द्रोणाचार्य महाराजांची. धारणा खूप मोठी आहे. द्रोणाचार्य म्हणजे सामान्य साधू थोडेच आहे. महाराजांनी त्या पोराकडे बघितलं, त्यांनी असं उभा केलं त्या पोराला आणि नजरेत नजर घातली, नजरेत नजर घातली. या जगात सगळं कशावर चालतं माहितीये तुम्हाला? नजरेचा खेळ म्हणतात त्याला. त्याची नजर पाहिली आणि द्रोणाचार्य चपापले.